हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं तुमचा जो रिझल्ट आहे तर त्याच्या तारखेबाबत खूपच महत्त्वाची एक अपडेट इथं आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला अप टू डेट राहणे फार महत्त्वाचं असते. तुमचा रिझल्ट असो किंवा पुढची कोणतीही प्रोसेस असो, आणि त्यासाठी मी तुम्हाला रेग्युलरली सर्व अपडेट देत आहे. तुम्ही पाहू शकता आज तुमच्या निकालाच्या तारखेबाबत खूप महत्त्वाची अपडेट आली आहे. तुम्ही तारीख अगोदर तुम्हाला दाखवून देतो की कोणत्या तारखेला नेमकी अपडेट आहे. पाहू शकता अपडेटची तारीख इथं पाहू शकता 11 एप्रिल 2024. ओके, आज सकाळलाच ही अपडेट आहे आणि मी तुम्हाला इथं देत आहे. ठीक आहे, तर महत्त्वाच्या तुमच्या तारखेबाबत आहे, तुमच्या 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखेबाबत. ठीक आहे, तर कंप्लीट व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे. आणि त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट चॅनलला सबस्क्राईब करणं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला इथं मिळणार आहे. ठीक आहे, तर पहा तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे की 10वी आणि 12वीचा जो रिझल्ट आहे तो सून म्हणजेच काय लवकरच इथं लागणार आहे. पण महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे पुढे व्हिडिओमध्ये ज्या तारखा आहेत तुम्हाला त्या तारखेबाबत खूप महत्त्वाचं आहे. 12वीचा निकाल असो किंवा 10वीचा, तर त्याबद्दल यांनी सांगितलेलं आहे. तर पूर्ण आपण डिटेलमध्ये इथं पाहूया. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा रिझल्ट नंतर कॉलेज तुम्हाला पाहायचे आहेत ॲडमिशन करण्यासाठी. आणि एक अनाउन्समेंट अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना इथं BTech डिग्री इथं कंप्लीट करायची आहे आणि त्यासाठी ते शोधत आहेत. इंडस्ट्रीमध्ये AI आणि CSची डिमांड खूप जास्त आहे. बट मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये सेम करिक्युलम आहे आणि ज्या स्किल्स रिक्वायर्ड आहे इंडस्ट्रीला तर त्या इथं शिकवल्या जात नाहीत. म्हणून कॉलेजेस चूज करताना महत्त्वाचं असते की त्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल लर्निंग आणि इंडस्ट्री आणि ग्लोबल एक्सपोजरवरती फोकस केला पाहिजे. ओके, तर यामध्ये एक असं कॉलेज आहे मी तुम्हाला जे सांगत आहे ज्यामध्ये ग्लोबल BTech डिग्री स्पेशलाइज आहे CS आणि AI मध्ये. याचा सिलेबस MAANG कंपनीचे जे प्रोफेशनल्स आहेत आणि हार्वर्ड MIT सारखे कॉलेजचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांनी सोबत मिळून खूप ॲडव्हान्स इथं सिलेबस त्याचा केलेला आहे. ओके, पहा मी सांगत आहे इथं न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अशा 3 गोष्टी ज्या की बाकी कॉलेजेसमध्ये तुम्हाला नाही मिळणार. ओके, नंबर 1 प्रॅक्टिकल अँड हँड्स ऑन लर्निंग. ओके, इथं फर्स्ट इयरपासूनच तुम्हाला प्रॅक्टिकल अँड हँड्स ऑन लर्निंगवरती फोकस करतात. म्हणजेच बाकी कॉलेजेसमध्ये जसं फिजिक्स आणि केमिस्ट्री थेअरी हेवी असते त्या सब्जेक्टवर फोकस करतात. बट न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयर्समध्येच कोडिंगचे कोर कन्सेप्ट शिकवले जातील. त्यासोबत याची तुम्हाला वर्कशॉप्स अँड प्रोजेक्टसुद्धा असणार आहेत. ओके, सेकंड गोष्ट म्हणजे मायक्रोसॉफ्ट अँड फ्लिपकार्ट सारखे मोठे कंपनीचे टेक लीडर्स सोबत तुमचं पर्सनल मेंटॉरशिप करून दिलं जाणार आहे. सेकंड इयरमध्येच तुम्हाला पेड इंटर्नशिपमध्ये एक्सेल तुम्हाला करून दिला जाणार आहे. ओके, आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ग्लोबल एक्सपोजर हे महत्त्वाचं असते आणि हे तुम्हाला येथील जे स्टुडंट्स मेरिटमध्ये येणार आहेत कॉलेजमध्ये तर त्यांना कॉलेजतर्फे सिंगापूर अँड सिलिकॉन व्हॅली सारखे देशात टेक कॉन्फरन्स अँड HPAIR सारखे इव्हेंटमध्ये तुम्हाला जाण्याचा इथं काय चान्स मिळणार आहे. त्यांच्या कॉलेजचे जे स्टुडंट आहे फर्स्ट इयरचे ICPC सारख्या वर्ल्ड बिगेस्ट इंटरनॅशनल प्रोग्रॅमिंग कॉम्पिटिशनमध्ये यांनी 114 ही रँक इथं आणलेली आहे. ओके, आणि इथं काय AI रिलेटेड कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स अँड AI पॉवर्ड ड्रोन प्लॅनर ऑलरेडी इथं बनवत आहेत आणि यामुळेच तुम्हाला या कॉलेजबद्दल मी पूर्ण माहिती सांगत आहे. सो म्हणूनच या महिन्यामध्ये सांगत आहे तुम्हाला न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक्झाम जे की 20 एप्रिलला होणार आहे. लक्षात ठेवा 20 एप्रिलला ऑनलाईन होणार आहे. यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. लिंक तुम्हाला एक्झाम देण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि कॉमेंट्समध्ये सुद्धा मिळणार आहे. पहा ही जी टेस्ट आहे ही तुमचं ॲप्टिट्यूड आणि स्किल्सवरती असणार आहे अँड अप टू 100% स्कॉलरशिप मिळू शकते ऑन द बेसिस ऑफ NST एक्झाम स्कोर. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता सर्वांनी तर रजिस्ट्रेशन करा एक्झामसाठी जे की 20 एप्रिलला इथं ऑनलाईन होणार आहे. पहा अपडेट अशा पद्धतीची आहे की जसं आपण खाली जातो पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला इथं सांगितलेलं आहे. पाहू शकता की महाराष्ट्र 10th-12th रिझल्ट 2024. ओके, द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ओके पुणे विल डिक्लेअर द रिझल्ट्स फॉर द हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन स्टँडर्ड 12 अँड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट स्टँडर्ड 10. म्हणजे 10वी आणि 12वीचा निकाल सून म्हणजे लवकरच लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या ट्रस्टेड जे असते आपल्याला India.com ज्यांनी आपल्याला आर्टिकल प्रोव्हाइड
प्रोव्हाइड केलं आहे तुमच्या निकालाबाबत, त्यांनी आपल्याला अपडेट दिली आहे. तर हे ट्रस्टेड आहे, पूर्ण 100% रिअल आहे. ओके, फेक वगैरे आणि तसंही फेक अपडेट आपल्याकडून माझ्याकडून तुम्हाला कधीच मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जे सुद्धा असेल ते ऑथेंटिक सर्व इन्फॉर्मेशन असणार आहे. ठीक आहे, तर कॅन्डिडेट्स कॅन डाउनलोड द महाराष्ट्र स्टेट बोर्ड रिझल्ट 2024. ओके, वेबसाईट दिली आहे. ओके, वेबसाईट तर तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. ठीक आहे, टू ॲक्सेस द रिझल्ट ऑफ 10th and 12th रिझल्ट. ठीक आहे, आता पाहू शकता जे डेट्स आहेत. आता डेट्सबद्दल मी तुम्हाला सांगतो, खूप महत्त्वाचं सांगत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जे तारखा सांगितलेल्या होत्या त्याच्यापेक्षा अजून एक वेगळ्या टाईपची इथं तारीख आपल्याला देण्यात आली आहे 12वीच्या आणि 10वीच्या निकालाबाबत. ठीक आहे, पाहू शकता गोईंग बाय द मीडिया रिपोर्ट्स, म्हणजे मीडिया जे रिपोर्ट्स ज्यांना जे मिळाले आहेत तुमच्या निकालाबाबत, तर त्यानुसार आपल्याला तारीख इथं सांगितली आहे निकालाची. पाहू शकता की महाराष्ट्र HSC क्लास 12th रिझल्ट ओके लाईकली टू बी अनाऊन्स बाय द सेकंड वीक ऑफ मे. ओके, मे महिन्याचा सेकंड वीक. ओके, लक्षात ठेवा, सेकंड वीक ऑफ मे. म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2023ला रिझल्ट तुमचा 12वीचा 25 मेला लागला होता. पण महत्त्वाचं इथं काय, या वर्षी आपल्याला मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगत आहे की सेकंड वीक ऑफ मे. आता सेकंड वीक म्हणजेच काय की 7+7 म्हणजेच किती झाले, 14 दिवस, म्हणजे एक वीक जो 7 डेजचा असतो त्यानुसार तुमचा जो रिझल्ट आहे, म्हणजे मीडिया रिपोर्ट्सनुसार मी सांगत आहे, माझ्या मताने मी काही सांगत नाही आहे. तर 15 मे. ओके, सेकंड वीक ऑफ मे सांगत आहे, त्यामुळे 15 मे पर्यंत तुमचा निकाल लागण्याची इथं काय शक्यता आहे, हे आपल्याला ऑफिशियली मीडिया रिपोर्ट्सनुसार India.com यांनी आपल्याला अपडेट दिलेली आहे. मी मताने इथं काही सांगत नाही आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचं हे झालं 12वीचं. आता महत्त्वाचं असते तुमचे 10वीचं. तर 10वीचा कधी लागणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 10वीचं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. तर 10वीच्या निकालाबाबत तुम्हाला जे अपडेट आहे ते जून महिन्यामध्ये, म्हणजे फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये तुम्हाला लागण्याची इथं पूर्णपणे शक्यता आहे. ओके, फर्स्ट वीक ऑफ जून. ओके, फर्स्ट वीक ऑफ जून, जसं की आपण वेगवेगळ्या टाईपच्या अपडेट्सनुसार पाहत आहोत. तर फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये 10वीचा निकाल आणि सेकंड वीक ऑफ मे महिन्यामध्ये तुमचं इथं निकाल असणार आहे 12वीचा मीडिया रिपोर्टनुसार. ठीक आहे, जसं जसं आपला रिझल्ट जवळ येत असतो तसे तसे आपल्याला महत्त्वाचे अपडेट मिळत असतात ऑफिशियली. त्यासाठी अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके,